तर ते मला शरण येऊन, व्यपाश्रित्य म्हणजे शरण येऊन, म्हणजे स्त्रिया असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, पापयोनीमधले चांडाळ असतील, असे कोणीही जरी असले तरी ते जर मला शरण आले तर त्यांना काय होणार आहे? ते पियांती परांगतीम, ते परांगतीम यांती, ते पराम म्हणजे श्रेष्ठ अशा गतीला प्राप्त होतात. चांगली गती मिळते, फक्त त्यांनी परमेश्वराला शरण आलं पाहिजे, एवढाच हे आहे. आता कुणीतरी अशी शंका काढली होती की असा स्त्रियांचा का उल्लेख केलेला आहे? स्त्रियांचा उल्लेख करायला नको होता भगवंतांनी, पण एक ओळ सांगितली की सगळीकडे पुरुष 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 म्हणलं जातं, म्हणून त्यांनी सांगितलं की स्त्री असली, वैश्य असले, शूद्र असले, पापयोनीत जन्मलेला एखादा चांडाळ असला तरी सुद्धा ते जर मला शरण आले तर त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त होते, किंवा ते परमगतीलाच प्राप्त होतात. काय म्हणतात बघा विनोबा. धरुनी आसरा माझा, भोळे स्त्री वैश्य शूद्रही, की पाप योनी जे जीव, तेही मोक्षास पावती. अगदी पाप योनीतली असली तरी सुद्धा त्यांना मोक्ष मिळतो. संत तुकाराम म्हणतात, चांडाळाधिक जातीने आश्रय घ्यावा संगतीने, पापी तेही महागतीने, येथे पुराणे गर्जती. माते पावती भजता, येथे नाही द्वैतवार्ता, स्त्रिया वैश्य शूद्रही, तुका म्हणे पार नाही. वामन पंडित पण म्हणतात, चांडाळाधिक जातीने पापी तेही महागती, पावती भजता माते, स्त्रिया वैश्यही शूद्रही. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे निनावे, पशुचेही लाभो, ते पापयोनीही होतुका, ते श्रुताधीतही न होतुका, परिमजसी तुकिता तुका तुटी नाही, या परी पापयोनीही अर्जुना, का वैश्य शूद्रंगना, माते भजता सदना माझी आयेची. मला भजले, माझी भक्ती केली की ते माझ्याच इथे येतात. चव्हाण म्हणतात, कारण पार्था माझा, जरी आश्रय केला पाप योनीत, वैश्य स्त्रिया शूद्र, भजने उत्तम गती पावतात. मोरोपंत म्हणतात, माझा आश्रय करुनी, जे कोणी पाप योनीच्या देही, स्त्री वैश्य शूद्र तैसे, जाती गती परन पडोनी संदेही. कुणीही संदेहात पडायचं कारण नाहीये, ते सगळे चांगल्या योनीला गतीला जाणार. तुलसीदास म्हणतात, अर्जुन सेवत मोही जो, पापन जो नहु होय, स्त्रिया शूद्र और बैस पुनी, लहे परमगती सोय. म्हणजे कुणालाही परमगती मिळणार. प्रज्ञानानंद म्हणतात, स्त्रिया वैश्य शूद्राधिक अथवा, जन्मजातीने पापी जे, येऊनी शरण मजला जरी भजती, परमगती ते पावती ते. म्हणजे फक्त अनन्य भावानी परमेश्वराला शरण जायला पाहिजे. आता द्रौपदीचंच उदाहरण घ्या. खरं म्हणजे तिला असं वाटत होतं की आपल्या या सभेमध्ये सगळ्यात वृद्ध कोण आहेत? भीष्म आहेत. नंतर कोण आहेत? द्रोण आहेत. त्यानंतर धृतराष्ट्र आहेत. या सगळ्यांना आधी तिनं विनवणी केली की मला या दुष्टाच्या हातून सोडवा. तेही काही करणं. त्यावेळेला तिनं शेवटी आपल्या पतींना, सगळ्यात जवळचा म्हणजे मुख्य युधिष्ठिर, भीम, सगळ्यांना ती म्हणतीये. पण कुणीही तिला जेव्हा थारा देणं, काहीच करेना,
त्यावेळेला तिला परमेश्वराची आठवण झाली, भगवंताची आठवण झाली. आणि तिनं अरे कृष्णा धाव, माझी लाज राख, हे म्हटल्याच कृष्ण तिथं, तो तिथेच होता, त्याच्या ठिकाणीच होता. फक्त तो म्हणत होता की तू मला आठवण करत नाहीस. म्हणून इथं कदाचित स्त्रीचा उल्लेख केला असेल की स्त्रीनं सुद्धा हाक मारल्या लगेच तो धावत येतो, सगळ्यांची हे कमी करतो. म्हणजे दुःख असतील ती दुःख कमी करतो, त्यांना परमगतीला पाठवतो. इतकं सगळं असून सुद्धा आपला विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे. आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. पण समाज व्यवस्थेसाठी ज्याला जे काम जमेल ते त्यानं करावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे समाज उभा करण्यासाठी प्रत्येकाचीच गरज आहे, त्याच्यात श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणी नाही आहे. ब्राह्मणांनी काल सांगितलं तसं शिकणं, शिकवणं, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रग्रह म्हणजे प्रतिग्रह म्हणजे घेणं, हे सगळं करायचं असतं. क्षत्रियानं संरक्षण करायचं असतं. वैश्यांनी सगळे व्यापार करायचे असतात. शेती, पशुपालन आणि व्यापार या 3 गोष्टी वैश्यांनी करायच्या. म्हणजे वैश्य म्हणजे असा हे नाहीच आहे, तो कमी नाहीच आहे. उलट शेतकरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाही. त्यानं जर काहीच काम केलं नाही तर आपल्या समाजाची घडी बसेल का हो? नाही. पशुपालन तेच करत असतात. आणि शिवाय व्यापार म्हणजे आता इतकं धान्य झाल्यावर ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे, हा सगळा व्यवहार हे वैश्य करत असतात. आणि या जगामध्ये प्रत्येकाला कुणाला तरी कुणाची तरी सेवा करावीच लागते. मग सेवा करणारा तो क्षुद्र नव्हे. क्षत्रियाचा म्हणलं की त्याला हीनता येते, पण इथे शूद्र म्हटलेलं आहे. तर समाज घडवण्यासाठी किंवा समाजाची एक उंचावण्यासाठी म्हणून हे सांगितलेलं आहे. इथं वैश्य, शूद्र, स्त्रिया यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव सांगायचा नाही. तर त्यांना असं सांगायचं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वृत्ती आहेत. प्रत्येकाची एक कार्य करण्याची पद्धती आहे, उपजीविका करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून क्षत्रिय म्हणजे केवळ राजा नव्हे, तर मी सांगितलं तसं सगळ्या संरक्षण क्षेत्रातले जेवढे आहेत ते सगळे क्षत्रिय आहेत. राजाकडून मिळणाऱ्या वेतनावर त्यांचं जीवन चाललेलं असतं, पण तरीसुद्धा ते अत्यंत त्याग करतात, आपल्या घरादाराला सोडून आलेले असतात. आणि वैश्य समाजात राहून हे सगळं देण्या घेण्याचे व्यवहार करत असतात. जमीन, जुबला, गोधन वगैरे हे सगळं करत असतात. तर म्हणून काही जण तिथं अशी ऑब्जेक्शन घेतात, तर तसं काही घ्यायचं कारण नाही. या सगळ्यांना मी सद्गती देतो. किंवा आता बघा किती जणी स्त्रिया म्हटल्यानंतर आपल्याला मीराबाई, संत मीराबाई माहिती आहे. ती सुद्धा भगवंताची इतकी तिनं परमभक्ती केली की तिलाही चांगली मुक्ती मिळालेली आहे. मुक्ताबाई स्वतः ज्ञानदेवांची बहीण, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, सखूबाई या सगळ्या परमेश्वराच्या दरबारात विशेषत्वानं शोभून दिसतात किंवा दिसून येतात. कारण प्रत्येकीनं हाक मारल्यावर परमेश्वर त्यांच्या मदतीला धावून गेलेला आहे. आणि अगदी शूद्र किंवा आपण काय म्हणू मनुष्येतर प्राण्यांमध्ये सुद्धा भगवंतांनी त्यांची हे केलेली आहे, म्हणजे गती चांगली केलेली आहे. मग वानर जातीतले हनुमान आहेत, सुग्रीव आहेत, असुर जातीतला विभीषण आहे, प्रल्हाद आहे, पक्षी जातीतला शुक आहे, काकभुषुंडी आहे, गरुड आहे, हे सगळे किंवा हत्ती, गजेंद्र मोक्ष वगैरे हे सगळे भक्ती मार्गानं मुक्त झालेले आहेत. एवढंच आपण लक्षात ठेवायचं की परमेश्वरी शक्ती भक्ती असली की बाकी सगळं व्यर्थ आहे. असं ज्ञानदेवांनी तर किती प्रकारे ते समजावून दिलेलं आहे की भक्ती कशी करायची आहे. फक्त टाळ बडवत बसले, कीर्तन केलं की भक्ती होते असं नाही. अनेक प्रकारची भक्ती आहे आणि ती भक्ती ज्याला जशी जमेल तशी त्यानं करावी, म्हणजे त्यालाही मोक्ष किंवा चांगली गती
ही प्राप्त होऊ शकते. जसं आता स्त्रिय वैश्य स्त्रिया शूद्रा त्यांचा उल्लेख केला, तसं शंकराचार्य काय म्हणतात बघूया. कारण कोणीही पाप योनीत जन्मलेले सुद्धा, म्हणजेच ज्यांच्या जन्माचं कारण पाप आहे, असे प्राणी कोण आहेत? तर कदाचित पूर्वजन्मी आपणही पाप केल्यामुळं स्त्री रूपाला आलेलं असू, पण असं काही नाही की पुरुषसुद्धा करतातच. आणि स्त्री वैश्य शूद्र हे सुद्धा जेव्हा शरण येतात तेव्हा त्या सगळ्यांचा मी आधार होतो, असं शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर पुढचा श्लोक थोडासा सुरुवात करूया. माम किम आता पुण्यशील ब्राह्मण राजर्षी या सगळ्यांना सुद्धा भगवत भजनाची आज्ञा केलेली आहे. ती बघा आता पुढचा श्लोक संपत आलाय अध्याय. नाही तर मग उद्याच संपूया का आपण? उद्या पूर्ण होईल. 33-34 2 श्लोक राहिले. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. पुन्हा म्हणजे पुन्हा, पण मराठीत शब्द जो पुन्हा मग तर मग अशा अर्थी वापरलेला. पुण्या हा म्हणजे पुण्यशील, तिथं संधी आहे पुनः ब्राह्मणा. किम पुनः ब्राह्मणा, पुढं आहे राजर्षय तथा, आणि त्याच्या पुढे अनित्यम असुखम लोकम इमम असे सगळे संधी आहेत. आता पुन्हा म्हणजे मग पुण्या हा ब्राह्मणा, अगदी पुण्यशील ब्राह्मण असू देत, तथा राजर्षय राजर्षी असू देत, भक्ता सगळे भक्तजन असू देत. किम मग त्यांना काय साधायचंय? सगळे जे मला शरण येतात त्यांना काय साधलं पाहिजे? तर अतहा म्हणजे म्हणून, असुखम म्हणजे सुखरहित, अनित्यम म्हणजे क्षणभंगूर, इमम लोकम हे लोक, प्राप्य म्हणजे प्राप्त झाल्यावर, माम भजस्व माझंच भजन कर. म्हणजे तू सुखरहित नाशवंत मनुष्य शरीराला प्राप्त होऊन माझंच भजन कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. कारण जे पुण्यशील ब्राह्मण आहेत, राजर्षी आहेत, असे जे भक्त लोक आहेत ते मला शरण येतात आणि परमगतीला प्राप्त होतात. हे काही सांगायला पाहिजे का? स्त्रिय वैश्या स्त्रिया तथा शूद्र ते सांगितलं, पण अगदी चांगले पुण्यशील ब्राह्मण असतील, चांगले राजर्षी असतील, तर त्यांनासुद्धा सगळ्यांना भक्तांना परमगती मिळालेली आहे. हे काही सांगायला नको. म्हणून तू सुद्धा काय कर, तर सुखरहित आणि क्षणभंगूर असं जे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, म्हणून माझं भजन कर, माझी भक्ती कर, सतत माझीच सेवा कर, म्हणजे माझंच चिंतन कर, असं पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि शेवटचा श्लोकही घेऊन टाकू गाईगाईत. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. थोडेसे संधी आहेत. मद्भक्त माम एव एष्यसी आणि युक्त्वा एवम आत्मानं. आता मन्मना भव म्हणजे तू काय कर, तुझं जे मन आहे ना ते माझ्याच ठिकाणी ठेव. मद्भक्त भव माझा तू भक्त हो. मद्याजी भव म्हणजे माझंच पूजन करणारा हो. एवम अशा प्रकारे आत्मानं युक्त्वा म्हणजे स्वतःला माझ्या ठिकाणी जोडून, युक्त्वा म्हणजे जोडून, नियुक्त करून, मत्परायण मत्परायण होऊन, माम एव एष्यसी तू माझाच आश्रय प्राप्त करशील किंवा मलाच प्राप्त होशील. फक्त माझ्याशीच एकरूप राहा, माझाच भक्त हो, माझंच पूजन कर, आणि अशा प्रकारे तू स्वतःला माझ्या ठिकाणी म्हणजे मला प्राप्त करून घेऊ शकशील. असा शेवटचा श्लोक घाईत घेतले. उद्या पुन्हा त्याच्यावर म्हणजे सोमवारी आता. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। हरये नमः हरये नमः हरये नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।